इसमें मेरी एक्सपर्टीज नाहीये. दॅट्स व्हाय आय एम आउट. असं म्हणत मोठमोठ्या बिझनेस स्पीचेसमधूनही नमिता थापर यांनी माघार घेतलेली आपण शार्क टँकमध्ये बघितलं. पण अलीकडेच त्यांनी नमाजच्या आरोग्यदायी फायद्यांवर व्हिडिओ बनवला. त्यांना प्रचंड ट्रोल केलं गेलं. पण तरीही शी इज स्टील नॉट आउट. नेमकी काय आहे नमिता थापर यांची नमाज कॉन्ट्रोव्हर्सी हेच बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी निशा हिंगे आणि तुम्ही पाहताय डिकोड मराठी. शार्क टँक इंडिया शो मध्ये शार्क असलेल्या तसंच एमकेअर फार्मा कंपनीच्या संचालिका असलेल्या नमिता थापर यांनी 25 मार्चला एक रील शेअर केली. यामध्ये त्यांनी नमाजच्या आरोग्यदायी फायद्यांबद्दल यामध्ये बोलल्या होत्या. त्यांनी असं सांगितलं की सगळ्यात आधी तर हा संपूर्ण शरीराचा व्यायाम आहे. हा शरीराच्या लवचिकतेसाठी उत्तम आहे आणि त्यामुळं रक्ताभिसरण देखील सुधारतं. हे कोपर आणि गुडघ्यांसाठी खूप चांगलं ठरतं. मानसिक आरोग्यासाठीही खूप चांगलं आहे, कारण यात तुमची एकाग्रता होते, जे ध्यान करण्यासारखंच आहे. तिसरं म्हणजे तुम्ही वज्रासनात बसता तेव्हा ते देखील तुमच्या पचनासाठी खूप चांगलं ठरतं. यातली सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे यामुळे तुम्हाला दिवसातून 5 वेळा धावपळीमधून विसावा मिळतो. नमाजचं सामूहिक पठण केलं जातं. ते सामाजिक संबंधासाठीही चांगलं असतं. प्रत्येक धर्माची प्रार्थना करण्याची स्वतःची एक वेगळी पद्धत असते आणि त्याचे आध्यात्मिक फायदे देखील आरोग्यासाठी खूप चांगले असतात. अशी सगळी माहिती एकंदरीतच त्या या रीलमध्ये सांगत होत्या. त्यांनी ही रील पोस्ट केल्यानंतर त्यांना वेगवेगळा प्रतिसाद मिळाला. काहींनी हिंदू धर्मात आरती करतात त्याचे फायदे कमेंटमध्ये लिहिले. काहींनी हनुमान चालिसा वाचनाचे फायदे सांगितले. तर अनेकांनी या रील नंतर नमिताला इंस्टाग्रामवरून अनफॉलो केलं. त्या गोष्टीला आता 3 आठवडे झालेत. 20 एप्रिलला नमिता थापर यांनी आणखी एक व्हिडिओ टाकला. या व्हिडिओमध्ये त्यांनी त्यांना किती खालच्या पातळीवर जाऊन ट्रोल केलं जातंय हे सांगितलंय. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याचं देखील या व्हिडिओत सांगितलं. मी एक हेल्थ केअर प्रोफेशनल आहे. मी हिंदू धर्म आणि त्याच्या आरोग्यविषयक फायद्यांवर देखील रील बनवली आहे. मी प्रत्येक योगासनावर, विशेषतः सूर्यनमस्कारावरही रील बनवते. पण तेव्हा मात्र कुणीच काहीच बोललं नाही, असं नमिता यांचं म्हणणं आहे. ट्रोलर्सचं काम ट्रोल करत राहणं आहे, पण हिंदू धर्मात कर्म नावाची संकल्पना आहे, ती लक्षात ठेवा. सर्व धर्मांचा आणि स्त्रियांचा आदर केला पाहिजे यावर ज्यांचा विश्वास आहे त्या सर्व सुशिक्षित स्वाभिमानी हिंदूंना मला सांगायचं आहे की माझे नकारात्मक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. आता हा व्हिडिओ देखील व्हायरल करा, असं आवाहन त्यांनी या व्हिडिओमधून केलंय. मंडळी, तुम्हाला या प्रकरणात नमिता थापर यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या डिकोड मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.